परवा मी केला होता आलू पराठा, खूप छान झाला होता हा पराठा. तर त्यासाठी आहे ना इथं मी कुकरला बटाटे आणि वाटाणा लावला. आता वाटाणा आहे ना खूप छान भेटतो हिवाळ्यामध्ये फ्रेश एकदम. आणि आता ते शिजेपर्यंत ना इकडं लगेच पीठ मळायला घेतलं. गव्हाचं पीठ, मैदा, ओवा आणि मीठ टाकून पीठ मळून घेतलं. आता पीठ भिजतंय तोपर्यंत इकडे आहे ना बटाटा पण छान शिजला होता. मग बटाटा आणि वाटाणा हे सर्व मॅश करून घेतलं. आणि आता ह्या भाजीसाठी नाही तर मी उभा कांदा चिरून घेतला. कढीपत्ता, हिरवी मिरची, पुदिना हे सर्व काढून घेतलं. आणि कढईमध्ये तेल टाकलं. तेल तापल्यावरती जिरे, हिंग, कट केलेला कांदा टाकून आहे ना परतून घेतलं. आणि आता कांदा तळतोय तोपर्यंत आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, पुदिना, लसूण हे मिक्सरमधून काढून घेतलं. आता कांदा पण इकडे छान तळला होता. मग त्यामध्ये कढीपत्ता, हळद, मिक्सरमधून काढलेलं वाटण हे सर्व छान मिक्स करून घेतल्यानंतर बटाटा टाकला आणि छान इथं भाजी झाली होती. मग आता जसं चपातीला गोल करून घेतो तसंच गोल करून घेतला. आणि जे सारण होतं ना केलेलं बटाट्याचं आणि वाटाण्याचं ते हिच्यामध्ये टाकून हलक्या हाताने लाटून घेतला. आता व्हिडिओमध्ये जरा फास्ट दिसते. आणि मस्त मग तवा तापला होता. पराठा पण छान असा भाजून घेतला. आता ज्याला बटर खायचं आहे त्याला बटर लावून दिलं, चीज लावून दिलं आणि खूप छान हा पराठा झाला होता. तर आता ह्याला आहे ना सॉस किंवा दह्यासोबत खायचं खूप छान लागतो. एकदम छान झाला होता. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.